जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबारमध्ये आज उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने गौणखनिज वाहतूक करणाऱ्या 27 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस पथकांना संबंधित वाहनांच्या तपासणीचे आदेश निर्गमित केले होते। यावरून तपासणी मोहीम राबविण्यात आली। लगतच्या गुजरात राज्यातून नंदुरबार मार्गे मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक होते। यातील बहुतांश वाहन हे भरधाव आणि ओव्हरलोड असतात। याच अनुषंगाने वाहनांचे वजन करून यातील 27 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आपण नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्या वायुव्य पथकाद्वारे अवैध किंवा ओव्हरलोड चालणाऱ्या वाहनांवर आपण वेळोवेळी कारवाई करत असतो। आजही आम्ही जवळजवळ 27 वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आम्ही कारवाई पोलीस आणि यंत्रणा आणि परिवहन विभाग यांच्या संयुक्त मोहीम आम्ही राबवून 27 ते 30 वाहनांवर आम्ही आज दंडात्मक कारवाई केलेली आहे। यामध्ये आम्हाला 27 पैकी वाळू वाहतूक करणारी ओव्हरलोड वाहने आम्हाला आज आढळून आलेली नाही आहेत। यापैकी फक्त एक वाहन आम्हाला ओव्हरलोड माल घेऊन जाताना आढळून आलं। त्याच्यामध्ये एक कोळसा घेऊन जाताना ते आढळून आलं। आणि यावर आपण बघता की धुळे चौफुली ते करंज चौफुली हा रस्ता खूप मोठ्या प्रमाणामध्ये खराब झालेला आहे। याविषयी मी आजच नॅशनल हायवेचे मुख्य अभियंता शिरसाट साहेब यांच्याशी बोललो, परंतु यावर कोणताही मार्ग त्यांनी यावर उपाय त्यांनी अजून सुचवलेला नाही आहे। कारण की रस्ते अपघातामध्ये सगळ्यात मोठं कारण हे रस्त्याची दुर्दशा किंवा खराब रस्ते हे सगळ्यात मोठं कारण असतं। आणि रस्त्यावर खूप मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनं आपल्या लाईनमध्ये न चालता लाईन कट करून दुसऱ्या बाजूने चालतात आणि त्यामुळं अपघात होण्याची दाट शक्यता असते। आपण वेळोवेळी रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने किंवा वेळोवेळी आपण सुरक्षा रस्त्यावर घेणाऱ्या सुरक्षेबाबत लोकांना अवगत करत असतो। त्यासाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो। आपण तरी अजून लोकांमध्ये पाहिजे तशी रस्ता सुरक्षेची जागृती तयार होत नाही आणि रस्ते अपघातासाठी वाहन चालवणारा व्यक्ती रस्त्याची कंडिशन किंवा रस्त्याकडे दुर्लक्ष करून वाहन चालवणे अनेक गोष्टी त्यासाठी कारणीभूत असतात। तर यासाठी आपण नागरिकांनाही आपली स्वतःची व्यवस्था सुरक्षितता बघितली पाहिजे। रस्त्यावर चालताना आपण हेल्मेट वापरलं पाहिजे। कारमध्ये जाताना आपण कमीत कमी सीट बेल्ट लावणे ही प्राथमिक ज्या काळजी आहे ती आपण घेतली पाहिजे। आणि त्याचप्रमाणे या जर आपण गोष्टींचं पालन केलं तर रस्ता अपघात कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल।